मागील भागात आपण पाहिलं. इतक्यात तिला शौर्याचा फोन आला. तिची काळजी जी वाटत होती त्याच्याशी बोलून श्रुतीनं फोन ठेवला आणि डोळे मिटून चेअरला रेलून बसली. आदल्या दिवसाच्या धावपळीमुळं ती खूपच दमली होती आणि तिला अस्वस्थही वाटत होतं. प्रसादशी बोलून श्रुती घरी निघून गेली. आता पुढे शौर्यही आज कॉलेजमधून सरळ घरी निघून आला. श्रुतीनं त्याला घरी जातीये म्हणून मेसेज केला होता. तो घरी आला तर श्रुती शांत झोपलेली त्याला दिसली. तो फ्रेश झाला आणि तिच्याजवळ जाऊन आडवा झाला. अलगद त्यानं श्रुतीला मिठीत घेतलं. श्रुतीही त्याच्या स्पर्शानं लगेच त्याच्या मिठीत शिरली. शौर्य, केव्हा आलात? श्रुतीनं डोळं न उघडताच विचारलं. आत्ताच आलोय. बरं वाटत नाहीये का? शौर्याने तिला विचारलं. हो, थोडं अस्वस्थ वाटतंय, 2-3 दिवस झाले. डॉक्टरकडे जाऊया का? शौर्याने तिला विचारलं. नको, मला नाही आवडत औषध खायला, श्रुती तोंड वाकडं करत म्हणाली. श्रुती, बरं चल, उठ आता. मॉम म्हणाली, बराच वेळ झालं तू झोपली आहेस, काही खाल्लंही नाहीस घरी आल्यावर. शौर्य, थोडा वेळ ना. श्रुती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली. शौर्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तो तसाच तिच्याजवळ पडून राहिला. थोड्या वेळात दोघेही फ्रेश होऊन खाली जेवायला आले. जेवण पाहून श्रुतीला मात्र मळमळू लागलं. ती धावतच किचनमध्ये गेली आणि उलट्या करू लागली. शौर्य धावतच तिच्या मागे गेला. इकडे अक्कासाहेब आणि कावेरीबाईंना शंका आली. शौर्य श्रुतीला घेऊन बाहेर आला. त्याने तिला हॉलमध्ये सोफ्यावर बसवलं आणि पाणी प्यायला दिलं. ओके, त्यानं श्रुतीला विचारलं. अहो श्रुती, आवर, शौर्य म्हणाला. आपण डॉक्टरकडे जातोय. नको. शौर्य, झोप झाली नसेल म्हणून असेल कदाचित, श्रुती म्हणाली. शौर्य, तिला घेऊन वर रूममध्ये जा, डॉक्टर घरी येतील, अधिकराव म्हणाले. अधिकरावांनी त्यांची फॅमिली डॉक्टर निशिगंधा शहाला फोन करून घरी बोलावलं. थोड्याच वेळात डॉक्टर घरी आल्या. कावेरीबाई डॉक्टरांना घेऊन शौर्य आणि श्रुतीच्या बेडरूममध्ये गेल्या. शौर्याने श्रुतीला जबरदस्ती बेडवर झोपायला लावलं होतं. डॉक्टरांनी श्रुतीला चेक केलं. अभिनंदन, डॉक्टर हसत म्हणाले. शौर्य आणि श्रुतीला काही कळलंच नाही. ते डॉक्टरांकडे आश्चर्यानं पाहू लागले. अरे पाहताय काय, आई बाबा होणार आहात दोघेही, डॉक्टर हसत म्हणाल्या. काय? श्रुती जोरात ओरडली. अगं हळू, डॉक्टर म्हणाल्या. डॉक्टर हसत कावेरीबाईंबरोबर बाहेर गेल्या. शौर्याने श्रुतीकडे पाहिलं. श्रुतीने उशी चेहऱ्यावर धरली. शौर्य हसत श्रुतीजवळ गेला आणि त्यानं तिच्या चेहऱ्यासमोरची उशी बाजूला केली तशी ती त्याला बिलगली. त्यानंही तिला घट्ट मिठीत घेतलं. श्रुती, यार खरंच वाटत नाहीये, मी डॅडा आणि तू मॉम होणार आहेस. शौर्याने श्रुतीचा चेहरा उंजळीत धरला. तीही त्याच्या डोळ्यात बघत होती. त्यानं लगेच तिच्या ओठांचा ताबा घेतला. इतक्यात रूममधला फोन वाजला. शौर्याने फोन उचलला. कावेरीबाईंनी जेवणाची आठवण करून दिल्यावर शौर्याच्या लक्षात आलं की ते दोघेही अजून जेवले नाहीत. तिला जेवणाची इच्छा होत नव्हती म्हणून मग शौर्याने तिच्यासाठी सूप बनवायला सांगितलं. आता दोघेही खाली आले. चला, म्हणजे आता घरात पाळणा हलणार तर आमच्याशी मस्ती करायला कोणीतरी येणार आहे म्हणायचं, आप्पासाहेब हसत म्हणाले. श्रुतीनेही हसून फक्त मान हलवली. रमाईनं तिच्यासाठी सूप आणलं आणि शौर्यासाठी जेवण. तिनं मात्र एका बाजूला सोफ्यावर बसून सूप पिलं. दुसऱ्या दिवशी श्रुती जरा उशिराच उठली. खरं तर शौर्याने तिला सुट्टी टाकायला सांगितली होती 2 दिवसांची. सध्या तिला आरामाची खूप गरज होती. काहीच खाणं होत नव्हतं. त्यामुळं तिला अशक्तपणा आला होता. तिनेही प्रसादला मेसेज करून कळवलं होतं की ती 2 दिवस येणार नाही. श्रुती, कसं वाटतंय आता? शौर्याने विचारलं. हा, ठीक वाटतंय, पण तरीही तिनं शौर्याकडे पाहून हात पसरले. शौर्यही लगेच तिच्याजवळ गेला आणि त्यानं तिला मिठीत घेतलं. शौर्य प्लीज, आज कॉलेजला नका ना जाऊ, श्रुती त्याच्या शर्टाच्या बटनाशी चाळा करत म्हणाली. सोना, थांबलो असतो, पण एक्झाम जवळ आल्या आहेत मुलांच्या, त्यात दिवाळी जवळ येते, ऑफिसचंही वर्कलोड आहे, सो जावं लागेल. पण मला करमणार नाही. श्रुतीनं लहान मुलासारखे ओठ काढले आणि ती शौर्याकडे पाहू लागली. शौर्याला आता ती अजूनच क्यूट वाटली. हे बाळ सांभाळायचं की येणारं, शौर्य मनातच बडबडला. शौर्य श्रुतीकडे पाहून हसला. सोना, तुला आरामाची गरज आहे आणि मी इथे थांबलो तर तुझा आराम होणार नाही. नको, तुम्ही कॉलेजला जा. श्रुती त्याला धक्का मारत उठली आणि बाथरूममध्ये पळाली. शौर्य फक्त हसत तिला पाहत होता, पण श्रुतीची आता त्याला जास्त काळजी घ्यावी लागणार होती. आधीच उद्योगी, त्यात कोणी तिला काही करेल त्याची त्याला भीती जास्त वाटत होती. त्याने खिशातून फोन बाहेर काढला आणि प्रसादला फोन करून श्रुतीच्या तब्येतीविषयी सांगितलं.
शिवाय तो मामा होणार आहे आणि श्रुतीची काळजी घेण्यासाठी त्यानं बऱ्याच सूचना दिल्या. शौर्य श्रुती बाहेर येईपर्यंत तिची वाट बघत बसला होता. ती फ्रेश होऊन आल्यावर दोघेही खाली नाश्त्यासाठी आले. श्रुतीनं आत्ताही फार काही खाल्लं नाही. थोड्या वेळानं तो तिला आणि घरातल्या सगळ्यांना बाय करून निघून गेला. श्रुती मात्र कंटाळली होती. एका जागी बसायचं तिच्या जीवावर आलं होतं. त्यात अक्कासाहेब आणि कावेरीबाई तिला किती आणि कशी काळजी घ्यायची ते समजावून सांगत होत्या आणि श्रुती फक्त मान डोलावून हो हो करत होती. श्रुतीचं आणि अक्कासाहेबांचं बोलणं चालूच होतं. इतक्यात वसंतराव आणि कौसल्याबाई आल्या. अधिकरावांनी त्यांना फोन करून ते आजी आजोबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे ते श्रुतीला भेटायला आले होते. श्रुतीला त्या दोघांना बघून खूपच आनंद झाला. ती चेअरवरून उठली आणि धावतच जाऊन वसंतरावांना बिलगली. अक्कासाहेबांनी कपाळावर हात मारून घेतला, कारण आत्ताच त्या श्रुतीला कशी काळजी घ्यावी त्याविषयी सूचना देत होत्या. सगळं मुसळ केरात अक्कासाहेब बडबडल्या. श्रुतीला त्या काय बोलल्या ते काहीच कळलं नाही. ती फक्त त्यांच्याकडे पाहत होती. श्रुती, बाळा, आता असं धावायचं पळायचं नाही, वसंतराव तिला म्हणाले. का? श्रुतीनं विचारलं. चल, कौसल्याबाई तिला म्हणाल्या. मी समजावून सांगते. त्यांनी तिला हाताला धरून सोफ्यावर बसवलं आणि आता पोटात बाळ आहे, त्यामुळं तिनं कशी काळजी घ्यावी हे त्या श्रुतीला सांगायला लागल्या. अरे यार, किती बोर करताय तुम्ही सगळे. प्लीज यार कैकई, तू नको आता स्टार्ट होऊस. आणि ते माझं आणि शौर्याचं बेबी आहे. ते थोडीच असं असणार, ते खूप स्ट्रॉंग आहे. सो प्लीज पुन्हा पुन्हा लेक्चर नको यार. तिला आता शौर्याची खूप आठवण येत होती. ती नाही म्हणाली तरी या सगळ्या महिला मंडळींनी तिला घेराव घातला होता. श्रुती फक्त त्या तिघींकडे आळीपाळीनं बघत होती. थोडा वेळ थांबून कौसल्याबाई आणि वसंतराव निघून गेले. श्रुतीचं मात्र डोकं ठणकू लागलं होतं. यार, ह्या बायका किती बोलतात. एकदा ह्यांच्या तोंडाची बुलेट सुरू झाली की बंदच होत नाही. बास, आता शौर्य येत नाही तोपर्यंत रूममधून बाहेर पडायचं नाही, असं मनाशी ठरवून ती तिच्या रूममध्ये निघून गेली. श्रुतीचं डोकं दुखत होतं, त्यामुळं ती सरळ जाऊन झोपली. श्रुती जेवायलाही उठली नाही. शौर्य तिला फोन करून करून थकला होता. श्रुती मॅडम फोन सायलेंटवर ठेवून झोपल्या होत्या. त्यानं कावेरीबाईंना फोन करून तिच्याविषयी विचारलं, पण ती रूमचं दार बंद करून झोपली आहे म्हणून त्यांनीही तिला उठवलं नसल्याचं सांगितलं. शौर्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याचे पुढचे 2 लेक्चर्स कॅन्सल केले आणि तो सरळ घरी निघून आला. घरी आल्यावर तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला आणि चावीनं दार उघडून आत गेला तर श्रुती मस्त बेडवर हातपाय पसरून झोपली होती. शौर्याने तिला पाहून मनातच कपाळावर हात मारून घेतला. सोना, शौर्य तिच्याजवळ गेला. उठ ना बच्चा, आता तू काहीच खाल्लं नाही आहेस. श्रुती, शौर्याने तिला आता मिठीत घेतलं. शौर्य, तुम्ही आलात? ती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली. हो सोना, उठ ना बच्चा, आता भूक लागली नाही का तुला? हो, भूक लागली आहे, पण ते लेक्चर खाण्यापेक्षा मी उपाशीच बरी, श्रुती उलसं तोंड करत म्हणाली. सोना, तुझी काळजी वाटते म्हणून सांगतात ना सगळे. त्याला कावेरीबाईंनी कौसल्याबाई आणि वसंतराव आल्याचं सांगितलं होतं आणि सगळ्यांचं बोलणं ऐकून श्रुती वैतागून तिच्या रूममध्ये जाऊन झोपल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. शौर्याने जबरदस्ती तिला उठवलं आणि तिच्यासाठी ज्यूस मागवला. ती फ्रेश होऊन येईपर्यंत रमाई तिच्यासाठी ज्यूस घेऊन आली होती. तिला जेवण बिलकुल जात नव्हतं. फ्रेश होऊन आल्यावर तिनं ज्यूस घेतला आणि पुन्हा नुकताच फ्रेश होऊन आलेल्या शौर्याच्या मिठीत शिरली. शौर्यही तिला जवळ घेऊन बसला. दोघांच्या मग गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर शौर्य ऑफिसला गेलाच नाही. त्यानं अधिकरावांना तिची तब्येत बरी नसल्याचं व त्यामुळे तो आज येणार नसल्याचं सांगितलं. शौर्य फक्त तिच्यासोबत वेळ घालवत होता. त्या दिवशी शौर्य श्रुतीला सोडून कुठेही गेला नाही. दुसऱ्या दिवशीही ती जरा लेटच उठली. शौर्य त्याचा आवरून खाली गेला होता. ती खरं तर फोनच्या आवाजानं उठली होती. प्रसादचा तिला फोन येत होता. ती आळस देत फोन रिसीव्ह केला. यार प्रसाद, मी आज रजेवर आहे रे. सॉरी श्रुती, यार मला तुला त्रास द्यायचा नव्हता, पण एक इमर्जन्सी आली आहे, प्रसाद तिला म्हणाला. प्रसाद आणि श्रुती फोनवर बराच वेळ बोलत होते. फोनवर बोलून झाल्यावर श्रुती लगेच उठली आणि फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन ती तिचा युनिफॉर्म घालून खाली आली. तिला युनिफॉर्ममध्ये बघून शौर्य मात्र चिडला होता. श्रुती, कुठे निघालीस? शौर्याने तिला कडक आवाजात विचारलं. शौर्य, जाणं गरजेचं आहे. ती मुलींची केस माझ्या अंडर आहे. मला आता लगेच पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं आहे. श्रुती, अगं बाळा, थोडं खाऊन तर घे, कावेरीबाई तिला म्हणाल्या.
श्रुतीनं कसंबसं थोडंसं खाल्लं आणि ती लगेच निघाली. शौर्याने पटकन तिचा हात पकडला. आता काय शौर्य? श्रुती वैतागत म्हणाली. तो उठून उभा राहिला. श्रुती प्लीज, तुझी आणि बेबीची काळजी घेशील. हो शौर्य, श्रुतीनं हलके स्मित करत त्याला आश्वस्त केलं. शौर्यानेही तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिनं डोळ्यावर गॉगल लावला आणि ती लगेच तिच्या बुलेटवरून पोलीस स्टेशनला निघून गेली. श्रुतीला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच नेमकं घडलं होतं. अनिता वसतिगृहातून पळून गेली होती. श्रुतीला आधीच तिच्याविषयी शंका आली होती, म्हणून तिनं तिचे फोटो इतर पोलीस स्टेशनलाही पाठवले होते. थोड्याच वेळात ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. प्रसाद आणि शिंदेसाहेबांशी बोलून श्रुती प्रसादसोबत वसतिगृहात गेली. अनिताच्या पळून जाण्यानं वनिता मॅडम मात्र खूपच घाबरल्या होत्या. श्रुतीनं आता वॉचमॅनकडे आधी चौकशी केली, पण ती रात्रीच्या अंधारात कशी आणि कधी गेली ते काहीच माहीत नसल्याचं त्यानं सांगितलं. तिच्यासोबत सविता त्या रूममध्ये होती, पण तिलाही कळलं नाही की ती रात्री कधी तिथून गेली ते. सकाळी उठल्यावर ती कुठेच दिसली नाही, म्हणून सगळीकडे तिला सर्वांनी शोधलं. श्रुतीने सविताची रूम चेक केली, बाथरूम बघितले. बाथरूमच्या खिडकीच्या वरच्या काचा काढलेल्या होत्या. श्रुतीनं प्रसादला हाक मारली आणि बाथरूमच्या वरच्या खिडकीतून चेक करायला सांगितलं. अनिता तिथूनच उडी टाकून पळून गेली होती. श्रुतीने तिची खबरी आधीच कामाला लावले होते. इतक्यात एका पोलीस स्टेशनमधून श्रुतीला फोन आला. अनिताच्या आईवडिलांनी तिची मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती. श्रुतीनं अनिताचे पूर्ण डिटेल्स त्यांना काढायला सांगितले. प्रसादला एक टीम तयार करून जवळचे सगळे लॉज चेक करायची ऑर्डर श्रुतीनं दिली. तिथून श्रुती पुन्हा पोलीस स्टेशनला आली. पकडलेल्या त्या 6 जणांची पुन्हा एकदा तिनं खातिरदारी केली होती, पण एकही जण तोंड उघडायला तयार नव्हते. श्रुतीला आधीच अशक्तपणा होता, आता तर ती खूपच दमली होती. ती तिच्या चेअरवर येऊन शांत बसली. इतक्यात तिला शौर्याचा फोन आला. नाही म्हटलं तरी त्याला तिची खूपच काळजी वाटत होती. श्रुतीच्या आवाजावरून त्यानं ओळखलं होतं की ती दमली आहे ते. श्रुतीही थोडा वेळ थांबून घरी जायला निघाली होती. इतक्यात प्रसादचा पुन्हा तिला फोन आला. अनिता सापडली होती, पण प्रसादने पुढे जे सांगितलं ते ऐकून मात्र श्रुतीला वाईट वाटलं. प्रसादने सांगितलेल्या ठिकाणावर श्रुती गेली. अनिताची डेड बॉडी सापडली होती. अनितासोबत एका मुलाचीही डेड बॉडी सापडली होती. अनिताचं वसतिगृहातून पळून जाणं तिच्या जीवावर बेतलं होतं, पण तिच्यासोबत एका मुलाचाही मर्डर झाला होता. तो कोण होता त्याची माहितीही आता काढावी लागणार होती. श्रुतीनं बॉड्या पोस्टमॉर्टमला पाठवल्या आणि अनिताच्या घरच्यांना कळवायला सांगितलं. श्रुतीला खूप थकल्यासारखं वाटत होतं, म्हणून ती प्रसादला सांगून घरी जायला निघाली. थोडं पुढे गेल्यावर तिच्या लक्षात आलं की तिचा कोणीतरी पाठलाग करतंय. तिच्या मागे 2 बाईक्सवार लागले होते. थोडं पुढे गेल्यावर श्रुतीवर त्यांनी गोळीबार केला. श्रुती त्यांना चुकवून तिची बुलेट पळवत होती. तिच्या बुलेटचा स्पीड वाढवला होता, पण थोड्याच वेळात तिच्या मागे असणारे बाईक्सवार आता तिला दिसत नव्हते. श्रुती थोडं पुढे जाऊन थांबली. इतक्यात एक अनोळखी नंबरवरून फोन आला. श्रुतीला त्यांना आता ताबडतोब तिच्या घरी पोहोचायला सांगितलं. पुढची सगळी परिस्थिती तो सांभाळून घेईल. कोण बोलताय? श्रुती त्याला विचारत होती, पण तोपर्यंत फोन कट झाला. श्रुतीनं प्रसादला फोन करून जे काही घडलंय ते सांगितलं आणि ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर कोणाचा आहे त्याची चौकशी करायला प्रसादला सांगितलं.